त्याचा हा प्रवास संधी साधूपणाचा आहे असंही म्हटलंय। प्रक्रिया निष्पक्ष करा नाही तर निवडणुका नकोत, उद्धव ठाकरे यांनी आयोगाकडे ही मागणी केली आहे। आमच्या तक्रारींची सर्वोच्च न्यायालयाने दखल घ्यावी असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। एकेका व्यक्तीचं नाव 4-4 ठिकाणी आहे, एका जागेवरती 200 नावं नोंदले। हा सगळा लोकशाहीचा खेळ खंडोबा चाललाय। दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे, नाहीतर इलेक्शन पेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा। ही महाविकास आघाडी नाही, ही महाकन्फ्यूज आघाडी आहे। एवढं कन्फ्युजन आहे की कोण काय बोलतंय त्याचं त्यांना समजत नाही, कोणाचा पायपूस कोणामध्ये नाही आहे। त्यामुळे ही महाकन्फ्यूज आघाडी एकत्र आलेली आहे आणि राज्य सरकार ज्या पद्धतीने आज काम करत आहे, शेतकऱ्यांना जी काही भरीव मदत दिली त्यामुळे देखील त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। तर मतदार याद्या का दाखवत नाही